गणित दिलेलं आहे, एका रकमेची दरसाल दर शेकडा 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6655 रुपये रास होते, तर ती रक्कम काढा. बघा, आता सर्वप्रथम तुम्हाला काही फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. चक्रवाढ व्याजामध्ये बेसिक कन्सेप्ट आहे, तो समजून घ्या. 10 दरसाल दर शेकडा, दशादशे म्हणजे काय, दर साल दर शेकडा. दर शेकडा म्हणजे काय, प्रत्येक 100ला. तर दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी. बघा, दरसाल दर शेकडा, दशादशेमध्येच अर्ध्या गोष्टी क्लिअर आहे. ठीक आहे. तर दशादशे म्हणजे काय, दर साल प्रत्येक वर्षी, दर शेकडा प्रत्येक 100ला. तर काय की 10% दर दिला आहे. इन शॉर्ट 10% दर दिलेला आहे. दशादशे म्हणजे काय, 10% दर दिलेला आहे. तर हा चिन्ह दिसला तर आपण काय करतो, भागीला 100 घेतो, कारण की याचाच अर्थ होतो प्रति 100%. मग हा शून्य घटला तर 1/10 येतात. तर ह्या 1/10चा अर्थ काय म्हणणं आहे त्यांचा, तुम्हाला हा अर्थ कळायला पाहिजे. तर यांचं म्हणणं आहे की जर तुमची मुद्दल 10 रुपये आहे तर तुम्हाला प्रत्येक वर्षी 1 रुपया भेटेल. प्रत्येक वर्षी 1 रुपया भेटेल. मग तुमचं मुद्दल किती होणार, 11 होणार. ठीक आहे, रास होणार ती. काय म्हणणं आहे त्यांचं, जर तुमची प्रिन्सिपल, ज्याला इंग्लिश मराठीत मुद्दल असे म्हणतात, ठीक आहे, ही इंटरेस्ट होणार आणि ही काय होणार, तुमची रास होईल, ज्याला इंग्लिशमध्ये अमाऊंट असे म्हणतात. ठीक आहे. तर तुमची जी रास आहे, सॉरी 10 रुपये आहेत, त्यावरती तुम्हाला जे अंशात येणार आहे ते व्याज भेटणार आहे. तर 10 वरती 1 व्याज भेटणार पहिल्या वर्षी. ठीक आहे. दुसऱ्या वर्षी आपण काय केलं, तर मुद्दल चेंज झाली आहे. बघा, दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याजामध्ये मुद्दल नेहमी चेंज होते, जी करंट असते ती बनते. इथे 11 व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. मग आपण काय करतो, ते कन्फ्युजिंग असू शकतं, म्हणून आपण परत 10च मुद्दल घेतो, त्याच्यावरती 1 रुपया व्याज दाखवतो आणि 11 करतो. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी काय होणार आहे, 10 रुपये मुद्दल, 1 रुपया व्याज आणि टोटल 11 रुपये होणार आहे. मग हे समान राहण्यासाठी, मुद्दल समान राहण्यासाठी आपण सगळ्यांचा गुणाकार करतो. तर मुद्दल बघा किती झाली, 1000 रुपये, आणि ह्या तिघांचा गुणाकार केला तर तो येतो 1331. तर 3 वर्षानंतर तुम्हाला एक जाणवेल, जर तुम्ही 10,000 रुपये मुद्दल घेऊन आला असाल तर त्याची रास किती बनली असेल, 1331. तर व्याज किती झालं असतं, 331. व्याज किती झालं असतं, 331. या तिघांचा गुणाकार. ठीक आहे, या तिघांचा गुणाकार किती येतो, 1331. तर ही काय आहे, तुमची 3 वर्षाची मुद्दल आणि ही रास. मग रास तुमची 1331 ऐवजी किती दिलेली आहे, 6655 इतकी दिलेली आहे. आणि तुम्हाला काय विचारलं की मुद्दल किती, तर मुद्दल 3 वर्षासाठी किती होती, 1000. तर इथे तिरकस गुणाकार करा, किती येणार आहे बघा, x बरोबर येईल 6655 गुणिला 1000, छेदामध्ये किती येतील, 1331. इथे 11ने भाग देऊ, 121 येतील. 11ने भाग दिला, 11 सक्की 66, खाली होतील 5, हा भाग जाणार नाही म्हणून परत 5 येतील, म्हणजे 55 होतील. 11 5 65, परत 11ने भाग देऊ, 11 5 55, खाली उरले 5, 11 5 55, 11ने भाग देऊ, 11 5 55, 5 गुणिला 1000, 5 गुणिला 1000 म्हणजेच किती होणार आहे, x बरोबर 5000. तर ती मुद्दल किती असणार आहे, 1 नसून 1000 नसून 5000 असणार आहे. तर आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. पण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये, मंथली म्हणजे काय, तर प्रत्येक महिन्याला 59 रुपये. ह्याच्यामध्ये बेनिफिट काय, अनलिमिटेड टाईम, कोणता व्हिडिओ किती वेळेस बघा, काही लिमिट नाही आहे. आपले मेंबरशिपचे व्हिडिओ फक्त 59 रुपयामध्ये तुम्ही संपू शकता, आणि त्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.